अमरावती जिल्ह्यामध्ये 2,60,000 हेक्टर सोयाबीनचा पेरा मोठ्या प्रमाणात असून त्यावर तांबेरा रोगामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करून हेक्टरी 40,000 रुपये नुकसान भरपाई देण्यासाठी आज भीम ब्रिगेड महाराष्ट्र राज्य संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करत निवेदन देण्यात आले। अमरावती, वरुड, मोर्शी, दर्यापूर, चांदूर बाजार, चांदूर रेल्वे, भातकुली, तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकावरील आलेला तांबेरा रोगामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत। आधी सतत मुसळधार पावसाची नोंद झाली आहे, त्यामुळे सुद्धा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांनी पेरणीसाठी कर्ज काढून व्याजाने पैसे घेऊन पेरण्या केल्या। मात्र तांबेरा रोगामुळे पूर्णच पीक हातातून गेल्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली। मागील वर्षी सुद्धा पीक झाले नाही, अजूनही पीक विमा मंजूर झाला नाही, यावर्षी पण पीक नाही, म्हणून शेतकरी पूर्णतः निराश होऊन आत्महत्याच्या मार्ग अवलंबत आहे आणि म्हणूनच शेतकरी जगला पाहिजे। तसेच तांबेरा रोगामुळे होत असलेल्या नुकसानीची तत्काळ पंचनामे करून कारवाई करण्यात यावी व शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यात यावी, या मागणीसह आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। यावेळी भीम ब्रिगेडचे शहराध्यक्ष नितीन काळे, जिल्हा कार्याध्यक्ष अविनाश जाधव, उमेश कांबळे, कबीर सारवान, शरद वाकोडे, मनोज चक्रे यांच्यासह भीम ब्रिगेडचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। आज भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने कलेक्टर साहेबांना सोयाबीन भेट देण्यात आले। त्याचे स्वरूप अशा प्रकारे आहे की या सोयाबीनवर तुम्ही पाहत आहे, या सोयाबीनच्या शेतकऱ्याच्या या सोयाबीनवर कोणाचं लक्ष नाही, अशा प्रकारे हे सोयाबीन आहे। याच्यावर जो रोग आलेला आहे त्या रोगामुळे हे सोयाबीन असं झालेलं आहे। तुम्ही जर शेंगा जरी पाहिल्या तर या प्रकारचे हे शेंगा झालेले आहे, असंच हे सोयाबीन वाढत चाललं आहे। मात्र राजकीय नेते, राजकीय मंत्री आणि जे राजकीय पक्ष आहे यांचं या शेतकऱ्यांकडे लक्ष नाही। फक्त लक्ष आहे की या नेत्यानं त्या नेत्याला काय म्हटलं, त्या नेत्याने या नेत्याला काय म्हटलं, याच्याकडे आमच्या अमरावती जिल्ह्यात असेल, महाराष्ट्रात असेल तर खूप तडजोड चालू आहे। म्हणजे दंगली भडकणे इतके वातावरण टाईट झालं आहे। एक नेता येतो तो भलकाईच बोलून देतो, तो दुसरा येतो तो त्याला काहीतरी भलकाई बोलून देतो। मात्र ज्या शेतकऱ्याच्या भरोशावर संपूर्ण देश चालत आहे त्या शेतकऱ्यावर कोणाचंही लक्ष नाही। निवडणुका आल्या, लोकसभा आली की शेतकऱ्यांचे विषय उचलतात 4 महिने, विधानसभा आली की शेतकऱ्यांचा विषय, शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात इथं बोलावतात, त्यांचे ट्रॅक्टर बोलावतात, बैलबंडी बोलावतात, त्यांचा वापर करून घेतात। मात्र आता या सोयाबीनला भाव नाही आणि सोयाबीन हे अशा प्रकारे खराब झालं, त्याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही। म्हणून आम्ही आज भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने हे सोयाबीन कलेक्टर साहेबांना भेट दिलं आणि जर यावर 4 दिवसात जर या रोगाच्या, ज्या रोगामुळे येलो मोजक जो रोग आहे त्या रोगामुळे जो हा विषय झालेला आहे, हे सोयाबीन खराब झालेला आहे, याला जर तात्काळ सरकारने, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, याने जर तात्काळ भाव दिला नाही आणि याचे जर नुकसान भरपाई दिली नाही तर आम्ही पूर्ण कलेक्टर ऑफिसमध्ये साहेबांच्या कॅबिनमध्ये सुद्धा, कलेक्टर साहेबांच्या कॅबिनमध्ये पूर्ण सोयाबीन टाकू आणि अमरावती जिल्ह्यावर जोही मंत्री येणार, त्यात मग पालकमंत्री असो, मंत्री असो, उपमुख्यमंत्री असो की कोणी असो, त्यांचा ताफा अडू आणि त्यांना काळे झेंडे दाखवू। नाहीतर भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने आज जे आंदोलन केले आणि हे जे सोयाबीनचा जो ताल झालेला आहे, सोयाबीनवर जो अळ्या आलेल्या आहेत, सोयाबीन जे खराब झालेलं आहे, याला तात्काळ शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई द्या, अन्यथा समोरच्या हिशोबासाठी तयार राहा। जय भीम, जय संविधान।